माझं नाव सचिन भाऊ ढमाले, राहणार कोटमगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 8275267503. मी पायनोर सीड्सची 3524 ह्या वाहनाची पावसाळी हंगामात चायनीज पद्धतीने ड्रीपवरती लागवड केली. तर मला त्या वाहनाचा असा अनुभव आला की त्या वाहनाचं शेवटपर्यंत हिरवेगार झाड व बिट्टी पण शेवटपर्यंत हिरवीगार व दाणी पण पूर्णपणे भरलेली. व मार्केटला जेव्हा आपण ते विकायला गेलो तेव्हा इतर वाहनांपेक्षा त्याचं वजन हे जास्त आलं. मार्केटला इतर वाहनांपेक्षा 10-20 रुपये जरी कमी जात असला 35-24 शेतकऱ्यांच्या मनात असं वाटतं, परंतु इतर वाहनांपेक्षा एकरी 2 ते 3 क्विंटल हे वजन त्याचं वाढवा भरतं. 2 ते 3 क्विंटल वजन वाढवा भरून आपले एकरी 4 ते 5 हजार रुपये आपले त्याच्यामध्ये प्लस वाढतात. त्याचं आपल्या उत्पन्नात भर पडते. मी मार्केटला जेव्हा मका विकायला गेलो असता, ही 35-24 मकाची ट्रॉली व इतर वाहनांची मकाची ट्रॉली यात मला फरक आढळून आला. व बरेचसे शेतकरी मित्र आहेत त्यांना पण तो फरक आढळून आला की इतर मकाची ट्रॉली ही 32 ते 30 क्विंटलच्या आसपास बसती व 35-24 ह्या वाहनाची जी ट्रॉली असती ती 35 क्विंटल 36 क्विंटल प्लस बसती. म्हणजे एकरी आपले 5 ते 6 हजार रुपये वाढत्या. म्हणजे आपल्या खताचा एक डोसाचा खर्च त्याच्यातच निघून जातो. हा त्याचा प्लस पॉईंट आहे. व 35-24 हा वाहन, माझी शेतजमीन एकदम हलकी, परंतु मी चायनीज पद्धतीनं ड्रीपवर त्याची योग्य लागवड, योग्य खताचं नियोजन केलं असल्यामुळं ती मला तरी किमान गुंठ्याला 1 क्विंटल किंवा 1 क्विंटल प्लस मला त्याचं ॲव्हरेज भेटलं. व चांगलं वाटलं की यावर्षी कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही आहे, तरी पण आपलं वजन वाढलं किंवा आपल्या एका 4-5 हजार रुपये वाढले तर आपल्या मनाला समाधानी वाढते. त्यामुळं मी शेतकऱ्यांना एकच सांगतो की बरेचसे शेतकरी समजा 10-20 रुपये कमी जाती याच्याहून 35-24 ते करीत असतील, परंतु 3-4 क्विंटल प्लस वाढतं व आपल्या हजारो रुपयांनी पैसे वाढतात, याचा विचार करावा. व हा वाहन खूप छान आहे. व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 35-24 असेल किंवा पायनर सीडची इतर व्हरायटी असेल त्याला हे द्यावी, महत्त्व द्यावं. कारण की 35-24ची मी बघितले असता त्याची मधला ठुसा बारीक व त्याचा दाणी हा भरगच्च वाढलेला असतो. त्याच्यामुळं ते पूर्णतः वजन हे दाण्यामध्ये गेलं जातं, ठुशामध्ये जात नाही. व त्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न हे वाढतं, कमी होत नाही. त्याच्यामुळं मला तरी वाटतं मी इथून मागं भरपूर वाहन लावले, परंतु 35-24चा जो रिझल्ट आला बेस्ट आला व शेतकऱ्यांच्या हितासाठी आला. तरी मी इथून पुढं पायनोर सीड्सचं 35-24 हेच वाहन लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. व व्यवस्थित नियोजन केल्यावर चांगलं उत्पन्न कसं भेटेल याच्यासाठी मी प्रयत्न करीन. बाकीच्याही शेतकऱ्यांना एकच सांगतो, पायनर सीडची 35-24 ही मका खूप छान आहे. आपणही ती करून बघा. पावसाळी असो, हिवाळी असो किंवा तिन्ही ऋतूत तिची लागवड आपण व्यवस्थित नियोजन केलं तर करता येते. व दुसरा प्लस पॉईंट का ती शेवटपर्यंत हिरवीगार असल्यामुळं आपल्याला मुरघास करायला पण शेतकऱ्यांना हिरवा चारा हा शेवटपर्यंत मिळतो व कणीस पण भरून जातं. म्हणजे त्याचं उत्पन्न प्लस गायींसाठी, म्हशींसाठी जो आपला दुसरा व्यवसाय शेतकऱ्यांचा शेतीला गौरती त्याच्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे 35-24 हा वाहन एकदम बेस्ट आहे. तरी कृपया शेतकऱ्यांनी 35-24 या वाहनाला पसंती द्यावी, हे असं मला तरी वाटतं स्वतःच्या अनुभवावरून.